मनात राष्ट्रवादी हृदयात राष्ट्रवादी बसल्यामुळं मी अंगांगात भिनल्यासारखं झालं आणि काम करायचा स्कोप खूप मोठा आहे आणि ते चॅलेंज मला स्वीकारायचं होतं. एक विजन मी ठेवून या ठिकाणी कामाला लागलो, कारण निधी पुढं कधी येणार काय येणार कल्पना होती. कंत्राटदार आणून मला वाटतं मी स्वतः 5 लाख रुपयाचा चेक दिला आणि त्यावेळेला धाडस करून मी ते काम पूर्ण करून घेतलं. या चढाओढीत आपल्याला संधी मिळेल असा आत्मविश्वास मला, आणि कुठं काय करायचं, कुठलं इंजेक्शन द्यायचं हे व्यवस्थित इंजिनियर जरी असलो तरी इंजेक्शन कुठे घ्यायचं. एक प्रश्न असतो की सारखं यांनाच का सांगाल, कसा मुद्दा खोडून काढाल? परत नेत्यांनी संधी देतीलच याबाबत काही शंका नाही. झालं निवडून गेला की येत नाही, तो मी कुठेतरी पुसून काढायचा हे मी त्यावेळेला एक चांगला प्रयत्न केला. म्हणजे मला जनतेवरती आणि माझ्या नेत्यांच्या वरती फार विश्वास आहे आणि ते निश्चितपणे मला डावलणार नाही याची मला खात्री आहे. नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. या के न्यूजच्या माध्यमातून आपण करवीर तालुक्यातील आणि राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामधील इच्छुकांच्या भूमिका, त्यांनी केलेली विकास कामं, त्यांचे सामाजिक कामं, ह्या सगळ्यांचा आलेख आपण जनतेसमोर मांडतोय. आणि या निमित्तानंच आपण आता राधानगरी तालुक्यामधील राशिड बुद्रुक या जिल्हा परिषद मतदारसंघामधील इच्छुकांशी बोलणार आहोत. तसं बघितलं तर राशिड बुद्रुक हा जिल्हा परिषद मतदारसंघ भोगावती नदी तीरावरून सुरू होतो, तो थेट तुळशीधामणीच्या खोऱ्यातील मासुलीपर्यंत म्हणजे दुर्गम भागातील गावांपर्यंत हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. थोडासा शहरीकरण आणि थोडासा दुर्गम असा दोन्हींचा मिळून हा मतदारसंघ आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करताना खरोखर चॅलेंजिंग असं असणारं या ठिकाणी उमेदवारांसाठी काम असतं. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, शिंदे गट या पक्षांचं मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे, किंबहुना या पक्षांचीच या ठिकाणी चलती आहे. सध्या जर बघितलं तर महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत त्यामधील सत्तेतील पक्षांमधून उमेदवारीसाठी या ठिकाणी प्रचंड चढाओढ देखील दिसते आहे. याच अनुषंगानं आजचा आपण रिपोर्ट करतोय आणि राशिड बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामधील इच्छुक उमेदवार जे मावळते सभागृहात देखील सदस्य होते असे प्राध्यापक विनय राजेंद्र पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत. आता आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षातून इच्छुक असणारे मावळत्या सभागृहात देखील सदस्य असणारे प्राध्यापक विनय पाटील आपल्यासोबत आहेत. एकंदरीत जर त्यांची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्यासाठी या मतदारसंघाचा अनुभव 10 वर्षांचा आहे. म्हणजे याच्या अगोदर त्यांच्या मातोश्री दीपा राजेंद्र पाटील या देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या कामामुळे त्यांच्या मुलाला म्हणजे प्राध्यापक विनय पाटील यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत त्यांनी देखील विकास कामांचा डोंगर या मतदारसंघामध्ये रचलेला आहे. तरी देखील पुन्हा एकदा सर्व केलेल्या कामांचं शिदुरी घेऊन जनतेसमोर प्राध्यापक विनय पाटील येणार आहेत आणि ते आपल्या मतदारसंघामधून पुन्हा एकदा ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजते. त्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांनी केलेली एकंदरीत विकास कामं आणि एकंदरीत सर्वच गोष्टीचा आपण या ठिकाणी संदर्भ घेणार आहोत. सर नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुरुवात आपण प्रत्येक ठिकाणी बघितलं तर नमस्कार नव्हते, तर सर रामकृष्ण हरी म्हटलं म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं, काय सांगाल याविषयी? गेली 2 वर्षापासून मी माळकरी आहे. म्हणजे आमच्या घरात यापूर्वी वारकरी संप्रदायाची परंपरा होती आणि 2023च्या कार्तिकीला मी माळ घालून मी वारकरी संप्रदायात पूर्णपणे सामील झालो आहे. अच्छा. त्यामुळं आम्ही प्रत्येकाला नेहमी म्हणताना रामकृष्ण हरी आता सवय लागून गेली आहे. नमस्कार म्हणलं की रामकृष्ण हरीनं उत्तर द्यायचे. अच्छा, खूप छान आहे. आता सुरुवातीलाच ज्यावेळी आपण आपल्या उमेदवारीसाठी इच्छुक दाखवल्या याच्या अगोदर देखील आपण विद्यमान सदस्य होतात, थोडीशी ओळख म्हणजे आता जे तुम्ही सांगाल ते जनतेपर्यंत जाणार आहे, त्यामुळे एक थोडीशी आपली ओळख आणि आपण केलेली मतदारसंघामधील कामं थोडंसं लोकांना स्पष्टीकरण. आता मतदारसंघामध्ये ओळख सांगायची झाली तर बऱ्यापैकी मी परिचित आहेच. म्हणजे राशिवड्यापासून अगदी शेवटच्या पकालेवाडीचं टोक असायला आणि इकडं पाथरेवाडीचं टोक, सगळीकडं माझा सातत्यानं असणारा संपर्कामुळं मी विनय पाटील, मग कोणी प्रेमानं भाऊ म्हणते, कोणी दादा म्हणते, त्याच्या आवडीचा प्रश्न असतो, पण कायम त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत. पण माझी एक साधी एक ओळख सांगायची झाली तर मी विनय राजेंद्र पाटील. आता प्राध्यापक हे आपण सर्वांनी म्हणताय म्हणजे BE मेकॅनिकल माझं या ठिकाणी शिक्षण झालं आणि त्या शिक्षण झाल्यानंतर काही वेळ MIDC कंपनींचा अनुभव घेतल्यानंतर मी माननीय KP पाटील साहेबांच्या कॉलेजवरती 1 वर्ष 1.5 वर्ष मी प्राध्यापक म्हणजे डिप्लोमा कॉलेजवरती शिकवायला होतो.
ते काम पार पडत असताना पुन्हा जिल्हा परिषदला उभा राहिलो आणि ते अर्ध्यात राहिलं. पण प्राध्यापक म्हणायची मला वाटते तुम्ही पत्रकार बंधूंनी म्हणा किंवा बाकी सगळ्यांनी तशी सवय लागून राहिली ते आहेच. ती एक ओळख माझी एक आहेच. बरोबर. काही ठिकाणी भागात म्हणजे मुदाळपासून तिकडच्या भागात जर गेलं तर बरेच विद्यार्थी माझे ती सगळी सर म्हणून ओळखतात. इकडं विनय पाटील म्हणतात, कोण गावात मला सगळी वयानं पण लहान असल्यामुळे विनू नावाने ओळखतात. अच्छा, असं आहे. आणि मला कधी त्याचं हे नसते, कुणी काही नावानं हाक मारली मला फक्त एवढंच माहित आहे, नाव काही घेऊ द्यात, त्या हाकेला ओ द्यायचं काम हे आपलं असते. त्या आपल्याला त्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेलं असते किंवा ह्या ठिकाणी ते काम करायलाच आपण त्या ठिकाणी उपलब्ध असतो आणि ते करत राहायचं असतं. साधारणतः प्राध्यापक याविषयी थोडंसं तुम्ही स्पष्टीकरण दिलं तर आमच्या माहितीनुसार की तुम्हाला शाळेत असल्यापासूनच तुम्ही हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात आहे. म्हणजे तो खरोखर एक चांगला अनुभव, म्हणजे सुशिक्षित उमेदवार असतो असा विषय असतो. खरंच सत्य आहे. मी माझ्या म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की पहिलीपासून अगदी 10वीपर्यंत मी नंबरात असलेला विद्यार्थी होतो. शाळेमध्ये सुद्धा स्कॉलरशिपमध्ये मी या ठिकाणी म्हणजे प्रावीण्य प्राप्त केलं आहे. त्यानंतर 8वीमध्ये गणिताच्या वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये मी कायम प्रावीण्य मिळवलं आहे. MCCचा कॅडेट होतो. मला अगदी शाळेपासून आठवते आमचे जैताजी DD पाटील सर असतील त्यांच्या मार्गदर्शनानं किंवा त्यावेळेचा परशुराम विद्यालयातला सगळा स्टाफ असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर 8वी नंतर आमचे गावातीलच गोनुगडे सर असतील आणि बरेच आमच्या नागेश्वर स्कूलचा सगळा स्टाफ असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत म्हणजे अभ्यास करत गेलो आणि ते मार्गदर्शन घेतलं. त्याचबरोबर आमचे SD पाटील सर आणि मोरे सर असतील त्यांचं एक काय MCCच्या बाबतीत मला काय मार्गदर्शन असेल, म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये मी प्रावीण्य मिळवत गेलो आणि त्यांनी त्या पद्धतीची माझी चुणूक म्हणजे ओळखली होती आणि त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही अगदी मनापासून केलं होतं. असं नव्हतं की आपल्या संस्थापकांचा वगैरे मुलगा आहे म्हणून आहे, की खरंच अभ्यासू विद्यार्थी आहे म्हणून त्यांचं त्या पद्धतीनं लक्ष असायचं माझ्याकडे. आणि त्यानंतर 11वी-12वी शिक्षण मी पुण्याला गेलो. पण पुण्यापेक्षा गावाची जोड जास्त असल्या कारणानं पुन्हा गावानं पुन्हा कदाचित सगळ्या जनतेची सेवाच माझ्या हातून व्हायची असेल म्हणून पुणे सोडून पुन्हा इकडं आलो. राजकारणात प्रवेश कसा झाला? म्हणजे शिक्षणाचं शिक्षण घेतलं की नोकरीच्या मागे लागतात? होय, तेच झालं. 11वी-12वी नंतर काम करत असताना मी एकदा मान्य शरद पवार साहेबांच्या एकदा योगायोगाने भेट झाली. आणि मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ह्या संघटनेशी आमच्या ह्यापूर्वी आजी कांचनताई पाटील म्हणून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून प्रदेश महिला उपाध्यक्ष होत्या. ओके. त्यांच्या प्रेरणेनं किंवा त्यांच्या काय बोलण्या चालण्यातून राष्ट्रवादी नाव सातत्यानं असायचं. आणि 1999च्या स्थापनेच्या सभेला मी होतो गांधी मैदानच्या. वडिलांनी मला घेऊन गेलेली योगायोगानं आणि तेव्हापासून म्हणजे मला ते एक बाळकोडूच मिळाल्यासारखं झालं. आणि त्यामुळं मनात राष्ट्रवादी, हृदयात राष्ट्रवादी बसल्यामुळं मी अंगांगात भिनल्यासारखं झालं. आणि 2000 मला वाटते 10ला मी 12वी संपवून पुण्यातून इकडं आलो. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना माननीय रोहित पाटील म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्यासोबत मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं काम केलं. त्यावेळेला आम्ही AY पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आणि त्यावेळेला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना मला जनतेत सेवा करायची, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी काम करायची या ठिकाणी संधी मिळाली. अच्छा. आणि ती काम करत असताना पुढं म्हणजे ह्या मतदारसंघाशी योगायोगानं म्हणजे तालुक्याशी टोटल संपर्क माझा होता पक्षाच्या पदाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर योगायोगानं 2012ची जिल्हा परिषदची इलेक्शनची आरक्षण वगैरे पडली. बरोबर. आणि ती महिला पडली. मी 2 वर्ष सातत्यानं विद्यार्थी राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत होतो. आणि त्यावेळेला का कोणाष्टोक असं वाटलं, महिला आरक्षण पडल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे, एखाद्या आपण पक्षाकडनं तिकीट मागून तरी बघूया, काय संधी मिळाली तरी मिळाली. आणि माझ्या सुदैवानं पक्ष नेतृत्वानं त्यावेळी विश्वास ठेवून आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली 2012ला. त्यावेळेला माझ्या आई सदस्य झाल्या.
आणि त्यावेळेला सगळ्यात मोठा योगायोगानं म्हणजे भागामध्ये फिरत असताना मतं मागायसाठी फिरत असताना सगळ्यात मोठा आम्हाला ह्या विभागावरचा एक दोष होता. म्हणजे ते लोक दोष देत होते की राशिवडे विभागावरचा. तो जाणवून आला की राशिवडे विभागातून निवडून गेलेला माणूस वरती फिरकायला येत नाही. तुम्ही मतं मागायला येत कारण ही दरी एक आहे आपल्याकडे. 50% भाग आपला पूर्ण सुगम म्हणजे राशिवड्यापासून चापोडीपर्यंतचा भाग पूर्ण सुगम म्हणजे नदी काठचा पट्टा जरा शहरीकरण असल्यासारखं इकडं आहे. आणि राशिवड्यापासून वरता म्हणजे चांद्यापासून मासुर्ली इकडं कोनोली गवशी केळुशी वगैरे केळुशी खुर्द असेल धामोड साईड ह्या भागांना म्हणजे हे पूर्वी 10-15 वर्षापूर्वीची अशी परिस्थिती होती. अगदी दळणवळणाची सुद्धा व्यवस्था फारशी चांगल्या प्रमाणात नव्हती. इथून खालून राशिवड्याकडनं माणूस ज्या वेळेला वरच्या भागात जाऊन येईल पूर्ण लाल व्हायचं. लाल माती आणि लाल मातीचा कोकणात जाऊन आला अशी परिस्थिती असायची त्यावेळेला. मग त्या मला वाटते ते काम म्हणजे हे त्यावेळेला लक्षात आलं की खालच्या लोकांच्यावर दोष ती लोक देतात किंवा त्यांचा गैरसमज एक झाला होता की असं झालं निवडून गेलं की येत नाही. तो मी कुठेतरी पुसून काढायचा हे मी त्यावेळेला चांगला प्रयत्न केला. म्हणजे त्याच वेळेला मी मनात धरलं. आता जर साधारण तुम्ही आता तुमचं राजकारणाला प्रवेश पण सांगितला, ज्यावेळी आपल्या आईंना संधी मिळाली त्यावेळी सुद्धा तुम्हाला ह्या मतदारसंघाचा अनुभव यायला सुरुवात झाली, बरोबर? आणि त्यानंतरचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष स्वतःला संधी मिळाल्यानंतर आली. मग एकंदरीत ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारसंघामध्ये काय कामं केली त्याची ठळक तुम्ही जाणवण्याजोगी काय सांगू शकाल? आता 10 वर्ष किंवा 5 वर्षाचा मी कसं आहे सगळ्यात पहिल्यांदा आईंच्या काळामध्ये काम करत असताना आम्हाला मी तुम्हाला दोन्ही मला प्रकर्षानं सांगायचं आहे की दोन्ही वेळेला ज्या वेळेला निवडून आलो 2012ला आणि 2017ला दोन्ही वेळेला योगायोगानं विरोधी पक्षात आम्हाला बसावं लागलं. आणि सत्तेत नसल्यामुळं निधीची फार कमतरता आणि एकतर नवीन आणि त्यात निधीची कमतरता हे फार मोठं चॅलेंज माझ्यासमोर त्या ठिकाणी उभं होतं. पहिल्या कालावधीमध्ये असंच शिकत त्यावेळेला बरीच मंडळी म्हणजे आता जरी वेगळ्या वेगळ्या पक्षातील असली तरी मला आनंदानं सांगू वाटते की अरुणरावजी इंगोले असतील, आमशीकर पुंडलिक पाटील साहेब असतील, त्यावेळेला पुंडलिक पाटील साहेबांचे मिसेस त्यावेळेला अध्यक्ष होत्या आणि सदस्यही होत्या. त्यावेळेला विविध अशी जी मंडळी होती ह्या मला वाटते माझ्या कार्यकाळामध्ये अमरीश घाटगे असतील, विजयजी भोजे असतील, वेगळ्या वेगळ्या पक्षातले असतील तरी ही सत्तेतली मंडळी होती. आणि ह्या बऱ्याच मंडळींनी आता सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही पण बऱ्याच मंडळींनी मला त्यामध्ये सहकार्य करायचा प्रयत्न केला. नवीन आईंच्या काळात असताना तर काही लोकांनी शिकवण्याचं सुद्धा त्यावेळेला म्हणजे हे असं असते कामं असे असतात. काय होतं ज्यावेळेला ट्रेनिंग असते जिल्हा परिषद सदस्य निवडून आला त्या ट्रेनिंगच्या वेळेला तर काय आईच त्यावेळेला तिथं बसवते. त्यांनी जेवढं समजून घेतलं तेवढं मला सांगितलं पण मला पुन्हा ऍक्च्युअली काम करत अधिकची माहिती काम करत असतानाच त्यावेळेला मिळाली. आणि ह्या 5 वर्षामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये तर मी बऱ्यापैकी आणि कसं आहे जरा शिक्षणाच्या बाबतीत जरा ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली असल्यामुळं जरा अधिक फास्टपणे शिकलो. आणि कुठं काय करायचं कुठलं इंजेक्शन द्यायचं हे व्यवस्थित इंजिनियर जरी असलो तरी इंजेक्शन कुठं घ्यायचं हे चांगलं मी अवगत करून घेतलं. अच्छा, आता मग साधारण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर मागील 10 वर्षापूर्वी आई होत्या, त्यानंतर आता मागच्या मावळते सभागृहात तुम्ही स्वतः सदस्य होतात. एक लोकांमध्ये एक असं एक प्रश्न असतो की सारखं यांनाच का सांगाल, कसा मुद्दा खोडून काढाल? आता मुद्दा खोडायचं म्हणजे मीच का नाही असं मला एक म्हणायचं आहे. म्हणजे माझं सातत्यानं आणि पहिल्यापासूनचं प्रयत्न चालू आहे की ह्या म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की एक व्हिजन मी ठेवून या ठिकाणी कामाला लागलो. सगळ्यात पहिल्या ज्या वेळेला कार्यकाळ मिळाला मला की आईंच्या काळातला तर त्यावेळेला सगळ्यात मोठं आव्हान आणि व्हिजन माझ्यासमोर होतं मतदारसंघाच्या विकासाबरोबरच मतदारसंघातील लोकांच्या मनातून एक संभ्रम काढून टाकायचा किंवा खालच्या आमच्या राशिवडे गावावरती असलेला एक ठपका होता चुकीचा आहे आणि हे मला खोडून काढायचं होतं. मी सातत्यानं त्यांच्या
2012 ते 17 धामोडमध्ये संपर्क कार्यालय काढलं. धामोडात शनिवारी आणि रविवारी मासुलीमध्ये जाऊ तिथं बसायला चालू केलं लोकांच्या बाजारा दिवशी. आणि त्या कार्यकाळात म्हणजे लोकांना नंतर हळूहळू जाणार हे निदान भले मोठी कामं नाही होत, किरकोळ काम ऐकायला सुद्धा आमचा जिल्हा परिषद सदस्य आमच्या इथं अवेलेबल असतोय, हजर असतोय. हे त्यांच्या मनात सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातलं काढून टाकलं खालच्या लोकांच्या वरचं हे होतं. आणि चांगलं प्रतिमा या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला. आणि ती प्रतिमा बसवल्यामुळेच मला 2017ला पुन्हा संधी मिळाली. तसं मी वयाच्या मनात फार तरुण होतो, जवळपास एक 24 वर्ष वय होतं सभागृहात जायच्या म्हणजे वेळेला. त्यावेळेला सुद्धा मला वाटते मला त्यावेळेला पण प्रमोशन मिळालेलं. विद्यार्थी राष्ट्रवादीतनं युवक राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो. 2016ला माझी निवड झालेली आणि 2016ला निवड झाली आणि परत 2017ला योगायोगानं आरक्षणही पडलं त्या पद्धतीनं ओपनचं आणि पुन्हा एकदा संधी मिळाली. आणि त्यावेळेला खरं चॅलेंज होतं की ह्याच्यापूर्वी कसं व्हायचं, सभागृहातील कामं किंवा मीटिंग वगैरे अटेंड करायचं आईंच्या काळात ते स्वतः बघत होत्या आणि मी मतदारसंघ सांभाळायचा. आणि घरी बसून आम्ही कामं कुठं किंवा ते दोन्हीचं आम्ही वडील आई आम्ही किंवा आमच्या नेत्यांच्यावर सगळ्यांच्यावर गावातील लोकांच्यावर विविध चर्चा करून कामांचं ठरवायचं. मग ह्यावेळेला 2017 नंतर चॅलेंज असं झालं, संपर्क पण मलाच ठेवावा लागणार होता. त्यानंतर मतदारसंघाच्या बाबतीत किंवा जिल्हा परिषदमध्ये असणाऱ्या विविध बैठका कसं असते, जिल्ह्याच्या बैठका वेगळ्या, ज्या त्या समितीत असतो त्या समितीच्या बैठका वेगळ्या, पक्षाच्या संदर्भातल्या असणाऱ्या त्या बैठका वेगळ्या, जनरल बॉडी 3 महिन्यातून एकदा असते त्याच्या संदर्भातल्या प्री मिटिंग्स किंवा ती मेन मिटिंग ती वेगळी, तालुक्याच्या ठिकाणी वेगळ्या बैठका असतात. ते सगळं दोन्ही मला या ठिकाणी सांभाळायचं त्यावेळेला लागणार होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज होतं. ते सुद्धा मी सुरुवातीला मला थोडंसं हेक्टिक झालं. मला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा जे मनावर दगड ठेवून काम करावं लागलं ते म्हणजे माझा प्राध्यापक नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. कारण सगळं सांभाळता येण्याजोगं नव्हतं. आणि त्याला अजूनही कारण आहे, पण हे एक त्यात कारण आहे की मला वेळ पण ह्या भागासाठी द्यायचा होता. शेवटी ह्या खूप मोठ्या विश्वासानं सगळ्या मंडळींनी मला या ठिकाणी संधी दिली आहे. वय लहान आहे, काम करायचा स्कोप खूप मोठा आहे आणि ते चॅलेंज मला स्वीकारायचं होतं. आणि तेवढ्याकरता मी तेही नाही म्हणलं. आधी ह्या जनता ही जनार्दन त्यांच्यासाठी आपण तिने मला एवढं लहान असून म्हणजे तिकीट मिळवण्याच्या पासून निवडून आणण्यापर्यंत ह्या सगळ्या मंडळींनी फार हे केलं आहे. त्यांच्यासाठी आपण जे काय लागेल ते करत राहायचं. आणि निश्चितपणे जोपर्यंत माझं म्हणजे हा जेवढं आहे तोपर्यंत मी करतच राहीन या जनतेसाठी. म्हणजे वयाच्या मानानं आणि माझ्या फार मोठं साहेब मला राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं, काय नव्हतं, पण काम करताना पोरगा आहे आणि स्वाभिमानी जनता आहे आमच्या भागातली. तिने निश्चितपणे काम करणारा हाय पोरगा, बाबा हा येतं आहे आपल्यात मिसळतं आणि ह्याला काहीतरी संधी देऊया. त्यामुळं तिने मला केलं. त्यामुळं ह्या सगळ्या जनतेचं ऋण असू दे, गावातील भागातील सगळ्या लोकांचं ऋण माझं म्हणजे मी ह्या जन्मी तरी काय फिटेल असं मला काय वाटत नाही. त्यामुळे ते फेडायसाठी का असं ना आपण हे सातत्यानं त्यांच्यासाठी कायम काम करत राहायचं हे तेव्हाच ठरवलेलं. त्या अनुषंगानं आपल्याला पुन्हा संधी हवी. त्या अनुषंगानं मला मी अजूनही तळमळीनं काम करीन. अजूनही जनतेच्या सेवेत अगदी माझं तन मन धन सगळं आपण मी या ठिकाणी काम करेन. मी कधी माझ्या सुखाच्या आणि माझ्या कामा म्हणजे जनतेच्या कामाच्या वेळेत आपलं काय मध्ये घ्यायचं नाही, ह्याची कायम हे घ्यायला. तुम्हाला माहितीसाठी असेल किस्सा, अगदी 2000 म्हणजे आई निवडून आल्यानंतरची गोष्ट, मान्याजेवाडीचं किस्सा आठवते मध्यंतरी पेपरला त्यावेळेला आलेलं. मला काय सारखं माझं लय मोठं दाखवायचं काय हौस नाही, पण एक किस्सा योगायोगानं म्हणजे त्यावेळेचा तरुण पण मी काय वय पण फार मोठं नव्हतं माझं, अगदी 19-20 वर्षाचा मी. आई नुकत्याच निवडून आलेल्या मान्याच्या वाडीला त्यावेळेला पाण्याचं फार दुर्भिक्ष असायचं. म्हणजे धामणी नदी पूर्ण नव्हतीच. मान्यावाडी सारख्या गावाला आणि पासलं पाणी झालं
की पुन्हा हे नाही ते पाणी संपलं की फार दुर्भिक्ष असतं. आणि एकदा उन्हाळ्याच्या वेळेला अशी परिस्थिती आली की त्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याशिवाय पर्याय नव्हता. शासनानं तर त्यावेळेला जाहीर केलं की टँकर मुक्त राज्य वगैरे सगळं जाहीर केलं. आम्ही काय करायचं, सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो, म्हणजे त्यांचं तहसीलदारांच्याकडे कलेक्टरांच्याकडे त्यावेळेला जाऊन आलो. नवीन सदस्य होतो, काय करायचं हे नाही. त्यावेळेला मी बुलेट बुक केली, ती पैसे भरून आलतो. आणि त्यावेळेला काय झालं, मला पण तरुण जरा हौस होती ना की हा बाबा एक आई सदस्य झाल्या, आपण एखादी गाडी घेऊ. जरा रुबाब म्हणण्यापेक्षा जरा आवड होती पहिल्यापासून. मग बुलेट घ्यायची इच्छा झाली, त्यावेळेला घेतली. मग त्यावेळेला आम्ही त्या गावाला ऐन वेळेला पाणी द्यायचं कुठलं असं परतलं. वडील आणि आम्ही त्यावेळेला ठरवलं की जाऊ दे म्हणले. आणि आपली ती विकली, पाण्याचा अडचण असू दे, दूर होऊ दे, आपल्याला काय आयुष्य पुढं आहे. आणि आनंद बाजूला ठेवून स्वतःचा आनंद कधी तिने ठीक आहे म्हणले, आपण हे जनतेसाठी स्वीकारलंय तर ते पूर्ण करायसाठी आपण काय वाटेल ते करूया आपण. त्यावेळेला मी ते सोडून भविष्यात ते काय माझं हे पूर्ण झाली, इच्छा पूर्ण झाली थोडा, पण त्यावेळेला त्या लोकांच्या अडचणीसाठी आम्ही उपयोगाला पडलो. ते फार माझ्यासाठी महत्वाचं होतं. खरंच आहे, तुमची जी भावनिकता आता दिसायली की तुम्ही तळमळीनंच काम करता, हे आता तुम्ही दाखवूनच दिलं असं बघितलं तर. आता थोडंसं पुढे जाऊया सर, की एकंदरीत 5 वर्षानंतर 3 वर्षापूर्वी प्रशासकीय राजवट आली, त्यानंतर तुमचा या मतदारसंघातील वावर कमी झाला. मग आता तुम्हाला ओळखतात असं सांगू शकाल काय? निश्चितपणे, कारण 2022ला या ठिकाणी आमचा कार्यकाळ संपुष्टात आला. आणि 2022ला कार्यकाळ संपला तरी मला वाटते गेली जवळपास 3.5 वर्ष पूर्ण होऊन गेले. मला वाटते 26 जानेवारीमध्ये आमचे जवळ 4 वर्ष पूर्ण होतात, म्हणजे सॉरी मार्चमध्ये 4 वर्ष पूर्ण होतात प्रशासक लागून. बरोबर. तर 22ला जरी कार्यकाळ संपला तरी मी असा कुठला दिवस ठेवला नाही भागात ज्या वेळेला मी माझं दिनक्रम फक्त जिल्हा परिषदला जायचं आमचं कमी झालं. उलट मी तर अधिक गतीनं इकडे या विभागामध्ये काम करायला लागलो. जिल्हा परिषदचं जायचं तो टायमिंग वाचायचं, मी निश्चितपणे इकडं काम करायसाठी टायमिंग भरपूर देऊ शकलो, दिला. म्हणजे या ठिकाणी मी अगदी कुठलं संपर्क अजिबात तोडू दिला नाही. लोकांच्या अडीअडचणीमध्ये भेटी द्यायचा असू दे, त्यांचं कुठलं काम असू दे, एखादं कार्यकर्त्याचं घरी दुःखद प्रसंग असू दे, सुखद प्रसंग असू दे, तिथं जायचं असू दे, कधी या ठिकाणी आम्ही जायला कधी कमी पडलो नाही. आम्ही अगदी समजलं म्हणलं की त्या ठिकाणी कुठेही असू दे 100% हजर राहायचा आम्ही प्रयत्न करत आलोय. त्यामुळे तो संपर्क तुटू न दिल्यामुळे अजूनही लोक मला निश्चितपणे ओळखत असतील आणि ओळखतात याची मला निश्चितपणे खात्री आहे. ओके. साधारण निधीचा जर विषय केला तर किती निधी आणला गेला आपल्या कालावधीत? आता निधीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मला फक्त जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच आम्ही जवळपास 30 कोटी निधी आणला असेल. आणि ते सोडून आणि बाहेरच्या आता जिल्हा परिषदमधले विविध विभाग असतील, मी 5 वर्षात काम करत असताना फक्त हे माझ्या 5 वर्षातला कार्यकाळातला सांगतो. बरोबर. समाज कल्याण विभाग असू दे, शिक्षण विभाग असू दे, त्यानंतर महिला बाल कल्याण विभाग असू दे, त्यानंतर ग्रामपंचायत विभाग असू दे, कृषी असू दे, पशुसंवर्धन असू दे, त्यानंतर पाणी पुरवठा विभाग असू दे, असा कुठला विभाग सोडला नाही ज्या विभागातनं मी काम आणायला कमी पडलो. अच्छा. त्यानंतर जिल्हा परिषदचं निधी सोडून मी अगदी मंत्रालयातनं सुद्धा बाहेरनं काम आणण्याचा प्रयत्न केला. मंत्रालय सोडून अगदी माननीय आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी विविध काम आणण्याचा प्रयत्न केला. आणि जिथं कामं आणायला म्हणजे शासन कमी पडलं तिथं मी स्वतः सुद्धा द्यायला काय कधी मागं पुढं बघितलं नाही. कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ही जनता हीच आमचं मायबाप आहे आणि त्यांच्या मायबापासाठी करायला कधी कमी पडायचं नसतं. जसं भक्त पुंडलिकानं विठ्ठलाला थांबवून ठेवलं तसं मी ही अगदी हे जनतेच्या सेवेसाठी कुणालाही आधी जनता मग बाकीचं सगळं, हे मी माझं 100% व्रत आहे. तुम्हाला एक सांगायचं उदाहरण झालं तर 2019ला मला वाटते अतिवृष्टीच्या वेळेला झाली. कोनुली साईडला
भूस्खलन झालेलं आहे. भूस्खलन झालं होतं. तुम्हाला कोनुलीपैकी कुपलेवाडीपैकी फार कुपलेवाडीमध्ये दुर्दैवी घटना घडली आमच्या तिथं. एक 2 घरं ढिगाऱ्याखाली गेली होती ते. मग हे ते नुकसान ते काय कधी न भरून येणारं नुकसान होतं. बरोबर. मग त्या नुकसानाबरोबर अजून एका नुकसानीकडे दुर्लक्ष झालं की त्या ह्याच्यात कोनोलीपैकी म्हणजे कोनोली गावातील सगळ्या विविध लोकांचं म्हणजे खेरिवडेकडे जाणाऱ्या वाटेवरती शेत आहेत, तिथं याय जायची वाट बंद झाली आणि त्यावेळेला त्यानंतर त्या ह्याच्यानंतर ऊस आणण्यासाठी किंवा ते रस्ता पूर्ण हे खराब झाला होता. आणि त्यावेळेला मला वाटते निधी येईल का नाही याची खात्री नव्हती, पण कारण निधी पुढं कधी येणार काय येणार कल्पना होती. कंत्राटदार आणून मला वाटतं मी स्वतः 5 लाख रुपयाचा चेक दिला आणि त्यावेळेला धाडस करून मी ते काम पूर्ण करून घेतलं. नंतर आणून निधी लावून दिला, पण त्यावेळेला गरज होती त्यावेळेला पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न केला. तसंच कुपलेवाडीच्या लोकांच्यासाठी सुद्धा तसंच असेल. मला वाटते कुपलेवाडीकडनं वर डोंगरात चरायला जाणारी वाट किंवा त्यांची शेतीकडे जाणारी वाटेचं सुद्धा असंच नुकसान झालं. ते सुद्धा मला वाटते मला वाटतं ते फोटो असले तर तुम्हाला कधीतरी देतो. ते सुद्धा असंच नुकसान झालं. ते सुद्धा मी असंच सांगून म्हणजे अगदी फार अडचणीचं होतं ते त्यावेळेला मी करून घ्यायचा या ठिकाणी. तिने फार त्या मंडळींनी प्रयत्न केले बाहेर म्हणजे निधी मिळवायचा, पण मी ते हिमतीवर करून घेतलं. म्हणजे निधी नाही तर अधिक करून घेतलं. मग तसं आडवदाडच मीच या विभागामध्ये करून घेतलं. साधारण आता तुमची ही जी पॉडकास्ट सुरू आहे, 1000 लोक बघतायत, मतदारसंघातील असतील, जिल्हाभरात असतील, सर्वांपर्यंत हा मेसेज जातोय. मतदारसंघामध्ये काय चांगला बदल केला असं अभिमानानं सांगू शकाल? मी मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की सातत्यानं संपर्कात आलो. एक झालं की माझा सातत्यानं संपर्क या विभागामध्ये राहिल्यामुळं आणखीन लोकांना धाडस यायला लागलं की नाही बाबा आपण ही संपर्कात राहायला पाहिजे, पुन्हा स्पर्धेत राहून बघूया. ही जरी कुठेतरी आता मिटत यायला लागल्या. अच्छा. आणि त्या लोकांचा सुद्धा खालच्या लोकांच्यावरचा विश्वास होता ते सुद्धा आता कुठेतरी मिटत यायला लागले. आता ती एकरूप व्हायला ही दरी सगळ्यात मोठी मिटवायचं जे काम झालं असेल तर ते या ठिकाणी होताना मला बघायला मिळायला लागलंय. असं नाही त्याच्यासाठी तुम्ही ते करण्यासाठी कारण ठरलात, हे एक सुरुवात मी करून दिली. अच्छा. असं नाहीतर काय होतंय, नाहीतर मग काहीतरी बोलतील लोक, काहीतरी आपल्याला तिथे गेल्यानंतर चुकीचं आहे काय मिळेल म्हणून सुरुवात कोण करत नव्हतं. ते आता यायला लागलं हा बाबा आम्ही पण असं करू शकतोय, असं असते. आता समजा तुम्हाला पुन्हा संधी मिळाली, ह्या रणांगणामध्ये इच्छुक आहेत परंतु तरी देखील तुम्हाला संधी मिळाली आणि निवडून देखील आलात, तर या मतदारसंघामध्ये आणखीन काय बदल करावासं वाटेल? मला जसं मी सांगितलं की मी एक विजन घेऊन या ठिकाणी उतरलोय. निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं आहे, मला फार मोठे बदल करायचे आहेत. ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे बदल करायचे आहेत किंवा त्यामध्ये काम करायचं आहे. त्याचबरोबर आरोग्य विषयामध्ये काम भरपूर करायचं आहे. त्यानंतर येणाऱ्या कार्यकाळामध्ये मला आमच्या विभागातील फार मोठी संख्या युवकांची जी नोकरीच्या निमित्ताने बाहेर त्यांना स्थलांतरित व्हावं लागतंय किंवा ये जा करावं लागतंय. मग ते ये जा करण्यापेक्षा ह्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी रोजगार कशा प्रकारे उपलब्ध होईल ते त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. आता दळणवळणाच्या बाबतीतली जी हे आहे मला वाटते फार मोठी अडचण होती, ती जवळपास आपण दूर केली आहे. आता त्यापैकी फक्त जे माग राहिले ते धनगरवाड्यांचे काही भाग असेल ते सुद्धा काही प्रमाणात राहिले, पण ते सुद्धा आता पूर्ण झाल्यानंतर मेन फक्त हे मला ह्या 3-4 गोष्टींच्या वरती फोकस करायचा आहे. तर त्या शैक्षणिक बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मी उदाहरणार्थ आपल्या खाली प्राथमिक शाळेच्या बाबतीत तुम्ही इमारत आपल्या राष्ट्रवाडी मधील बघितली, मला मागच्याच वेळेला मी ती सुरुवात केलेली. मी सत्तेत नव्हतो तरी मी प्राथमिक शाळेसाठी जवळपास 1-1.5 कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध केलाय. तर त्या शाळेमध्ये आपल्याला योगायोगानं राष्ट्रवाडी गावासाठी फार चांगले तिथं जागा उपलब्ध आहे. आणि त्या शाळेमध्ये मला आता टोटल 20 खोल्या पूर्ण आहेत.
आता 20 खोल्यांच्यामध्ये प्रत्येक आता ते अजून योग कार्यकाळ संपला त्यामुळे थोडं अपुरं राहिलं. अच्छा. पण विजन माझा आहे त्यामध्ये निश्चितपणे आता प्रोजेक्टर असेल प्रत्येक वर्गामध्ये, जेणेकरून आता सध्याच्या कसं असते दरवेळेला चाललेल्या याच्याप्रमाणे बदलत्या जगाप्रमाणे आपणही बदलत राहावं आणि त्या पद्धतीचं शैक्षणिक धोरणही बदलत राहावं अशी एक माझी भूमिका आहे. तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना AI माध्यमातून असू दे किंवा डिजिटल लर्निंग लर्निंगच्या माध्यमातून तिथं प्रत्येक वर्गामध्ये शिक्षण दिलं जावं, अद्ययावत शिक्षण दिलं जावं. एखादी इंटरनॅशनल स्कूल असते त्या पद्धतीत आता शाळाचं इन्फ्रास्ट्रक्चर तरी पूर्ण आहे पण त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जावं आणि हे एक विजनचा एक भाग म्हणून मी राष्ट्रीयमध्ये ती सुरुवात केली आहे आणि निश्चितपणे मला ते पुढं न्यायचं आहे. त्याचा एक भाग म्हणून ते आता बांधकाम पूर्ण झालं आहे. त्यामध्ये तुम्ही आत बघू शकताय की जवळपास एक 15 लाख रुपयाची अद्ययावत लॅब आहे, सायन्स लॅब आहे. त्या सायन्स लॅबमध्ये विविध म्हणजे अगदी पहिलीपासूनच्या जवळपास 10वीपर्यंत जेवढं प्रयोग करता येऊ शकतील तेवढं प्रयोग करता येऊ शकतात. ती सुविधा तिथं उपलब्ध आहे. निश्चितपणे मला संधी मिळाली तर ती पूर्ण करून अशा शाळा प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी करायचा प्रयत्न करणार. त्यानंतर माझा विजनचा एक दुसरा पार्ट आहे की आरोग्याच्या बाबतीतलं मला चांगलं काम करायचं आहे. आरोग्याच्या बाबतीतलं आपण सगळ्यात मोठा म्हणजे अवेअरनेस असेल की आमच्या विभागातील लोकांना चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभावं किंवा त्यांना आरोग्याच्या सोयी तातडीने आणि फास्ट मिळाव्यात. जसं आपण परदेशात बघतोय की एखाद्याला ॲक्सिडेंट झाला किंवा एखादा घरात कधी एखादा अपघात झाला तर त्याला कशा प्रकारे तिथं सुविधा दिल्या जातात, उपलब्ध होतात. त्या प्रकारे आपण तिकडे बोट करतोय की ह्या सुविधा आमच्याकडे का नाही. बरोबर, नक्की. पण बोट करण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी अवेअरनेसचा थोडासा लॅक ऑफ अवेअरनेसमुळं ह्या काही गोष्टी मला वाटते त्या हे होतात म्हणजे ते आपल्याकडे अवेलेबल होत नाहीत. आता कोथ्याच्या उपकेंद्रामध्ये बघितलं असं ते ग्रामीण भागातला आहे, दुर्गम भागातला आपण तुमच्या भाषेत म्हणू शकतो. पण आता आपण त्याला दुर्गम म्हणणार नाही पण त्या विभागातलं उपकेंद्र आज बघितला तर तिथं भौतिक सुविधा म्हणजे जरा आम्हाला आमच्या ग्रामीण भागातील मंडळींना आत गेल्यानंतर एखाद्या चांगल्या दवाखान्यात गेल्याची अनुभूती मिळावी अशा प्रकारचं या ठिकाणी मी करून तिथलं असू दे, येरवड्याचं उपकेंद्र असू दे, अतिशय चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप करायचा मी प्रयत्न केला. आत गेल्यानंतर एखाद्या ह्याला रुग्णाला किंवा ग्रामीण भागातील आमच्या माता भगिनींना भावंडांना एक समाधान वाटावं, चांगली सुविधा मिळावी. तर ते एक आहे. आणि तिसरं माझं महत्त्वाचं हे विजन की ग्रामीण भागातील किंवा आमच्या ह्या विभागातील मंडळींना स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी किंवा उद्योगाची संधी तर त्या बाबतीत मी एक सुरुवात पण केलेली. त्यासाठी मला त्यांना प्रेरणा द्यायची आहे. म्हणजे उद्योगही तेच चालू करेल, रोजगारी आपल्या स्थानिक माणसाला मिळेल आणि बाहेरील पैसा किंवा तो आतील आणि त्या विभागातील माणसांची उन्नती होईल. म्हणजे त्यांचं दळणवळणाचं वाचलं आणि त्या ठिकाणी ते सुबत्ता त्या एक प्रकारची येईल. या अशा प्रकारचं मला एक मी विजन ठेवलं आणि मी निश्चितपणे ते प्रयत्न करायला लागलो आहे आणि ती मला सफलता येणार. मी एक प्लॅन आखला आहे त्या पद्धतीने मी माझं मार्गक्रमण चालू आहे आणि निश्चितपने खूप छान. एकंदरीत सगळी माहिती दिलीत म्हणजे मागील केलेली कामं, तुमचं व्हिजन. आता जाताना एक प्रश्न असा आहे महत्त्वाचा की आता जर राजकीय चळवळ बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून इच्छुकांची भावगर्दी दिसते. आपल्याला मला वाटते मुळात उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो की काय अशी परिस्थिती सध्या या राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. मग एक विचार असं वाटतं स्पष्टपणे की या चढाओढीत आपल्याला संधी मिळेल असा आत्मविश्वास मला माझ्या नेत्यांच्यावरती निश्चितपणे विश्वास आहे की ते मला या ठिकाणी मला पुन्हा संधी देतीलच. कारण गेली मी जसं सांगितलं की पक्षाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून आणि माझ्या राजकारणाच्या आणि सामाजिक कामाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अगदी खूप तळमळीने या ठिकाणी काम केलं आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस असेल, त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये असेल आणि त्यानंतर सध्या अजूनही मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आता जिल्हा बॉडीमध्ये मला प्रमोशन मिळालं आहे. तर तिन्ही ठिकाणी मी पक्षाचं अगदी तळमळीनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करायचं या ठिकाणी मी प्रयत्न केला आहे.
आणि निश्चितपणे मला परत नेत्यांनी संधी देतीलच याबाबत काही शंका नाही. तर अधिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करीन, पक्षाचं काम करीन, त्याचबरोबर ह्याचं जनतेचं कामात तर मी तुम्हाला सांगितलं जनता हीच माझ्यासाठी जनार्दन आहे आणि त्या पद्धतीनं काम करीन यात शंका नाही. आणि त्यामुळे मला तिकिटाची फारशी काय ह्या बाबतीत काय तिकीट मिळेल याच्याविषयी काही भीती नाही म्हणण्यापेक्षा मला भीतीपेक्षा मला जनतेवरती आणि माझ्या नेत्यांच्यावरती फार विश्वास आहे आणि ते निश्चितपणे मला डावलणार नाहीत याची मला खात्री आहे. राजकीय काटमारीत समजा तिकिटाची हे झालीच तर कसे असेल आपली पुढची रणनीती? तर हा माझ्यासाठी फार म्हणजे अवघड प्रश्न करून टाकला आहे. पण कसं आहे, मी पक्षाचा आदेश मानून काम करणारा कार्यकर्ता आहे. अच्छा. मी मुश्रीफ साहेबांच्यावरती सुद्धा आणि आमचे नेते किसन चौगुले असतील, KP पाटील साहेब असतील, ह्यांच्यावरती मी फार विश्वास ठेवून या ठिकाणी काम करतोय. ते निश्चित मला संधी देतीलच. नाही दिला तर मी त्यांच्याशीच चर्चा करून काय असेल ते पुढील मार्गक्रमण करेन. ओके. मग ते बिनचर्चा करता काय करणार नाही. साधारण तुमचा जिल्हा परिषद सदस्याचा जो काळ होता त्यामध्ये साधारण कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्या अनुषंगाने आपण जनतेसाठी काय काम केलं असं प्रामुख्यानं सांगाल? कारण त्यावेळेस सगळं बंद होतं. जनतेसाठी काय केलं तुम्ही असं प्रामुख्यानं सांगू शकाल? त्यावेळेला काळ आठवतोय, त्यावेळेला काळ डोळ्यासमोर उभा राहतोय. कारण इतकी लोक डोळ्यासमोर म्हणजे ते एक ह्याच्यापेक्षा भीती फार होती आणि त्या कालावधीमध्ये लोकांना आपण आपलं सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला काय होऊ देणार नाही आणि होणार नाही ह्याचा विश्वास या ठिकाणी त्यांना देणं आणि त्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत उभं राहणं हे फार गरजेचं होतं. आणि त्यावेळेला मी निश्चितपणे आम्हाला थोडीशी सवलत होती. त्यावेळेला बाहेर येणं जाणं करायला बंदी वगैरे होती, पण एक प्रतिनिधी म्हणून ये जा करायला, मिटिंगना वगैरे ये जा करायला त्यावेळेला आम्हाला थोडंसं चान्सेस होते, म्हणजे जाता येता येत होतं. तर त्या कालावधीमध्ये पेशंटना म्हणजे आमच्या एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती सापडला तर तिथंपर्यंत नेऊन पोहोचवणे, असं बरं झालेल्या व्यक्ती व्यवस्थित सुखरूप घरी आणून पोच करणे. मी भागातली बरीच मंडळी असतील की ज्यांना तिथं नेऊन सोडलंय, ॲडमिशन केलंय, व्यवस्थित झालेल्या माणसाला इथं आणलंय. मी अगदी कोविड सेंटरमध्ये पण ते म्हणजे अगदी स्वतःची काळजी घेऊनच, म्हणजे कारण कसं आहे ते घरात आणून आणि स्वतः संक्रमण बाकीच्यांना करून घेण्यापेक्षा करता येत नाही पुढं. अगदी तिथंपर्यंत जागेवरती पेशंटच्या जवळपास जाऊन त्यांची हाल अहवाल विचारण्यापर्यंत सगळी जाणं येणं तिथंपर्यंत करत होतो. ज्या ज्या वेळेला रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनची अनुपलब्धता होती त्यावेळेला ते बरोबर आणण्यासाठी म्हणजे फार जिकिरीनं अगदी वशिला लावून लोकांना उपलब्ध करून द्यायचा असू दे. त्यानंतर सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये नेमकं त्याच्याशी लढायचं कसं याची आपल्याला हे म्हणजे फारशी माहिती नव्हती. पण जसं जसं कळलं तसं मग त्या पद्धतीनं सुरुवातीला मी सॅनिटायझरचं वाटप असू दे, ज्या गोष्टी लागत होत्या त्या त्यांच्यापर्यंत पोच केल्या आणि मी फार जवळून तो काळ बघितला आहे. अगदी मी माझ्या हातामध्ये म्हणजे अगदी दम तोडलेल्या माणसाला पण मी बघितलंय, म्हणजे अशी परिस्थिती होती. जसं श्रीकृष्णाने म्हणलंय, कर्मण्ये अधिकार असते मा फलेषु कदाचन, काम करत राहायचं, फळाची अपेक्षा पण करायची नसते. तर त्या पद्धतीनं आपण हे काम कर्तव्य म्हणून मी करत राहिलो, म्हणजे ह्याची प्रसिद्धी मिळावी किंवा माझं उदो व्हावं म्हणून नाही. शेवटी हे आपलं कर्तव्य आहे आणि ही जनतेनं आपल्याला यासाठीच इथं हे केलं म्हणून आपण ते करत आलो. ही सांगेल जनता हीच माझी जनार्दन आहे, जनता हीच माझं पांडुरंग आहे आणि ह्या मतदारसंघाचं माझं पंढरपूर आहे. त्यामुळे निश्चितपणे मला ही माझी पंढरी मला निश्चितपणे पुन्हा एकदा ह्या जिल्हा परिषदेचं दर्शन घडवतील अशी मी जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. एकंदरीत जर प्राध्यापक विनय पाटील यांचा जर राजकीय प्रवास बघितला तर अगदी विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून हे प्राध्यापक विनय पाटील प्रसिद्ध आहेत. त्या माध्यमातूनच मिळालेल्या संधीचं सोनं करत मतदारसंघामध्ये कायापालट करण्यात, मतदारसंघामध्ये निधी आणून बदल करण्यात मोठा पल्ला त्यांनी गाठला आणि त्याच
हिमतीवर जनसामान्यांच्या भरोशावर पुन्हा एकदा या मैदानात छडू टोकून उभे आहेत. प्राध्यापक विनय पाटील यांना जनता संधी देईल असं त्यांनी मानस बोलून दाखवलं आहे. स्वतः माळकरी असल्यामुळं ही मायबाप माझी पंढरी आणि त्यांची सेवा म्हणजेच मला भक्त पुंडलिकाच्या भूमिकेमधून पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये काम करून या मतदारसंघाची पंढरी करायचा असा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. एकंदरीत जर बघितलं इथली राजकीय परिस्थिती, या मतदारसंघातील राजकीय साठमारीच्या खेळामधून त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी देखील आपल्या कामांची ओळख आणि नेते मंडळींची सोबत समोर सगळं काही त्यांनी असं म्हणजे उघड पत्ते आहेत त्यांचे. त्यामुळे त्या बाबतीत विचार करून ती कामं बघून आणि जनतेचा विश्वास बघून पुन्हा एकदा नेते मंडळी राष्ट्रवादीतून अधिकृत उमेदवारी देतील असा एक त्यांचा मानस आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास देखील आहे. पाहूया येणाऱ्या एकंदरीत पुढच्या काळामध्ये प्राध्यापक विनय पाटील यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळते का आणि त्यानंतर त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं पुन्हा एकदा करता येते का, या सर्व अनुषंगानं आपण अशाच अपडेट्स पुन्हा घेत राहू. अशाच अपडेट्स आणि जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामधील अनेक इच्छुकांच्या मनातील गोष्टी जनतेसमोर आणण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या या चॅनलच्या माध्यमातून पाहत रहा के न्यूज. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.